शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्याबरोबर घाडी गावचे हे 4-5 पुत्र आपल्याबरोबर आहेत. त्यांनी आज धना आणलेला आहे. बघा त्यांचा धना आज मार्केटमध्ये हाईस्ट झालेला आहे. ही त्यांचे धना मारायचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीने एकदम प्युअर धना त्यांनी आणला होता. त्यांचा बाजारभाव काय झाला आहे आपण समजून घेऊया. तर आपलं नाव सांगा पहिलं. विठ्ठल गंगाराम गवारी. हे बघा त्यांचा बाजारभाव 1601 रुपया म्हणजे 16 रुपये जुडी असं झालेलं आहे. हे आपलं नाव सांगा. निलेश देवराव उंडे. तुमचा काय बाजारभाव झाला आहे? 1501 त्यांचा बाजारभाव झालेला आहे. आणि हे ढवळे आहेत त्यांचा बाजारभाव 1251 झाले, थोडे कमी झालेत. तर आणि हे अनिकेत राव आहेत यांनी 1480 म्हणजे 1500चा गाठा गाठलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी आज बाजारभाव झालेत. तर आपण त्यांच्यावर समजून घेऊया का एवढ्या मंदीमध्ये पण त्यांचे बाजारभाव चांगले झालेत. तर काय त्यांनी कशा पद्धतीने धना पिकवला आहे त्यांच्याकडून समजून घ्या. बोला. आज पाऊस असल्या कारणाने आम्ही आज धना काढला. हां काल कमी आवक जास्त असून हां कमी रेट भेटल्या कारणाने आज आम्ही विचार केला की आज काढावा. हां आज काढला, परंतु मार्केटला आवक जरा कमीच होती. हां त्या हिशोबाने आमचा माल पण चांगला संपला. बरं. ते पाण्याचं कसं नियोजन केलं खत पाण्याचं पिकवण्याचं? नियोजन म्हणजे आम्ही हां. पेरल्यानंतर फक्त 2च पाणी दिली, त्याच्यानंतर सगळा पावसावरती बरं. चालला. त्याच्यानंतर खताचं नियोजन, याचं नियोजन, फवारणी. पाऊस आल्यानंतर पहिली एकदा 24 म्हणजे मादन हां मारली आणि त्याच्यानंतर एक 10 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर फक्त एक युरिया मारला. बरं. त्याच्या ते आणखी किती दिवसात काढ आली? आणि ही आता 35-36 दिवसाला 35-36 दिवसात त्यांनी धना काढून आणला आहे. आणि एवढ्या मंदीच्या काळात पण त्यांना 1500 म्हणजे 15 रुपये जुडी असा बाजारभाव झाला आहे. तर मला असं सांगा तुम्ही किती एकरात किती किलो धना टाकला त्याचं सांगा थोडं. आता आम्ही 1 एकरमध्ये 14 किलो टाकला होता. हां 14 किलोमध्ये संपूर्ण उतार झाला. पावसाचं वातावरण असल्या कारणाने 100% उतार झाला. बरोबर. आणि थोडा उतार चांगला असल्या कारणाने माल पण चांगला निघाला. म्हणजे किलोला किती जुड्या निघाला? 1 किलोला जवळपास 800 ते 900 गड्डी निघाली. हे बघा 1500 ते 400 असा जुडा निघणारा त्याने डायरेक्ट 800 जुडा निघाला आहे. म्हणजे पूर्ण गळीत त्यांचं झालेलं आहे. आणि बाजारभाव त्यांना चांगला मिळाला ते बोल ते समाधानी आहेत. तुमची काय अपेक्षा होती बाजारभावाची? काल आमचा धना आणला होता तो 1051 संपला. आणि बाकीचे जे काही पाहिले ते तर 500, 600, 400 सोडून देण्यापासून 101 असे झाले. हां. आम्ही आज अपेक्षा अशी ठेवली होती हां की समजा जी काही मजुरी गेली आणि वरती थोडंफार भांडवल शिल्लक राहिलं तरी आमचं समाधान होतं. परंतु अपेक्षापेक्षा जास्त बाजारभाव आज आम्हाला भेटले आणि आज आम्ही समाधानी आहोत. बरं. आता बाकीच्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? बाकीच्या शेतकऱ्यांना हेच मार्गदर्शन करेल की मार्केटला माल आणताना व्यवस्थित स्वच्छ आणि नीटनेटका आणला तर 100% आपल्या मालाला बाजारभाव हा भेटतो. आता तुमचा माल एकदम सुका होता, फडफडीत होता एवढ्या पावसात सुद्धा. एकदम त्यासाठी सुका. काय नियोजन केलं तुम्ही? आम्ही माल काढता क्षणी पाठीमागं कॅरेट भरलं. हां. कॅरेट भरल्यानंतर ते ज्या ठिकाणी सुक्या ठिकाणी ओतून आम्ही त्याची पूर्ण अशी छाननी केली. हां. कोरडा माल, ओला माल बाजूला केला, हां. तोकडा माल, चांगला माल बाजूला केला. आणि त्याच्या खालच्या ज्या काही मुळ्या असतात त्याला अजिबात थोडाही गाळ ठेवला नाही आणि त्या व्यवस्थित साफ केल्या. तर मित्रांनो तुम्ही धना मी तुम्हाला दाखवला. तुम्ही मुळ्या बघितल्या असं एकदम स्वच्छ साफ करून आणि सुकवण्यासाठी त्यांनी फॅनचा उपयोग केला. ते काय बोलले नाही पण मला माहिती त्यांनी सांगितलं होतं ऑफ कॅमेरा. तर त्यांनी असं बघा असे एकदम सुका फडफडीत असल्यामुळं व्यापाऱ्यांनी घेताना पण एकदम जास्त रेटनी घेतला. म्हणून शेतकऱ्यांनी माल काढताना व्यवस्थित सुकवून जर आणला तर व्यापारी चांगल्या रेटनी घेतात. म्हणून सर्वांनी अशा पद्धतीने बाजारभाव मिळण्यासाठी आपला माल एकदम स्वच्छ चांगला आणि सुका घेऊन आले जर पावसाळ्यात तर तुम्हाला बाजारभाव 100% मिळतो. चालेल. धन्यवाद. ओके, थँक्यू.